तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय, जय भीम भावनांनी बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल सिस्टर बर्थडे स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि आजचा व्हिडिओ खूप खास आणि कडक झालेला आहे। आणि सिस्टर बर्थडे स्टेटससाठी मला खूप कमेंट आणि इंस्टावरती मेसेज पण येत होते। तर फायनली आजचा जो ट्युटोरियल आहे तो सिस्टरवरतीच आहे। तर आजचा जो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत। तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। जे काही व्हिडिओ मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काही नाही, सिंपली जायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं आणि तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही यूज करू शकता। पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावनांनी बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जे काही व्हिडिओ मटेरियल होत असतं ते सर्व काही इथं मी टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे का, तुम्हाला टेलिग्रामची आयडी स्क्रीनवरती दिसत आहे। आणि जे मी काइनमास्टर यूज करतो ते वरती पिन केलेलं आहे, बघू शकता। या पिन काइनमास्टर वरती तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्टली तुम्ही काइनमास्टरवरती पोहोचाल आणि हे काइनमास्टर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचे असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइमच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन एडिटिंगच्या ट्युटोरियल आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो। तर चला जरा वेळ न घालता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। भावा बहिणीच्या नात्यात एवढंच अंतर असतं, जर कधी बहीण रडली तर भाऊ हसतो, पण जर कधी भाऊ रडला तर बहीण हसत नाही, बहीण पण रडते। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। ओके, तर गाइस आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून 9.16चा मधला फुल स्क्रीन रिसोर्स सिलेक्ट करायचा आहे। रिसोर्स सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्या समोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय, इथं सेटिंगचा ऑप्शन दिसत असेल, सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। एडिटिंगमध्ये ते खाली तुम्हाला फिल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि वरली जी फोटो क्लिप्स आहे तुम्हाला 1 वरती किंवा तुम्ही 1.5 वरती ठेवू शकता, 1.5 वरती ठेवायची। ओके करायचं। ओके केल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात पहिले मी एक टेक्स्ट PNG दिलेली आहे, ती PNG तुम्हाला ॲड करायची आहे। बघू शकता ही वाली PNG जी आपल्याला ॲड करायची, मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि इथनं ती PNG तुम्हाला ॲड करून टाकायची। ठीक आहे, बघू शकता आपण PNG ॲड केलेली। त्यानंतर या PNGची लेंथ जी आपल्याला पुढं सरकवायची आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि कैचीच्या साईडच्या ऑप्शन थोडंसं छोटं करायचं आहे। ते बघू शकता परफेक्टपणे असं यामध्ये मॅच होईल असं इथं। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे। आणि इथं तुम्हाला डबल मायनसचं ऑप्शन दिसत असेल, बघू शकता यावरती क्लिक करून याला तुम्हाला इक्वल करून टाकायचं, म्हणजे ओके करून टाकायचं। ठीक आहे, ओके केल्याच्या नंतर आता आपण सर्वात पहिले इथं ऑडिओच्या ऑप्शनवरती जाऊया आणि ऑडिओ ॲड करून घेऊया। ठीक आहे, तर इथं आपण ज्या पण फोल्डरमध्ये ऑडिओ जे पण मटेरियल मी यूज केलेलं आहे व्हिडिओमध्ये ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, सिम्पली ऐकून घेऊया आपण थोडंसं। इथनं पहिली सुरुवात होती। ठीक आहे, बघू शकता इथे तुम्हाला 9.9 सेकंद 6 पॉईंटपर्यंत येते। कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि समोरचा पार्ट कट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता या व्हिडिओ टेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे। क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं, तुम्हाला एक ग्राफिक्स डाउनलोड करून घ्यायची। बघू शकता ही वाली ती ग्राफिक्स आहे, तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची। ही ग्राफिक्स तुम्हाला इथं खाली गेट मोडवरती जायचं आहे, डाटा ऑन करायचा आहे आणि इथं गेट मोडवरती जाऊन डाउनलोड करून घ्यायची। सिम्पली यामधला तुम्ही 1 नंबरचे इफेक्ट ॲड करू शकता किंवा 7 नंबरचे ॲड करू शकता, जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही ॲड करू शकता। तर इथं मी 7 नंबरचा ॲड करतो सिम्पली। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला करायचं काय, इथं मीडियाचा ऑप्शन दिसत असलेला आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमच्या सिस्टरचे फोटो असतील, ज्यांचा कोणाचा बड्डे असेल त्यांचे फोटो तुम्हाला इथनं सिम्पली ॲड करून घ्यायचे। तर मी इथं फोटो ॲड करून घेतो आता। ओके, तर मी इथं काही फोटो ॲड केलेले आहे। तर आता आपल्याला करायचं काय आहे, आता आपल्याला याला बीटनुसार जे कट मारायचं आहे। ठीक आहे, याला परफेक्टपणे बीटनुसार मॅच करायचं। तर आता आपल्याला करायचं काय, बीट ऐकायचे आहे। इथे बघू शकता तुम्हाला पहिली बीट पडते, तर सेकंड बीट इथे बघू शकता तुम्हाला दिसत असेल। इथं बीट साऊंड जे जास्त झालेलं आहे तुम्ही ऐकून पण घेऊ शकता सिम्पली। ठीक आहे, जिकडं मी कट मारतोय ते सेकंद बघून तुम्ही वरती बघू शकता, इथं सेकंदावरती क्लिक करतोय त्या सेकंदावरती तुम्ही कट देऊन घ्यायचा। ठीक आहे, सिम्पली बघू शकता। आपण ऐकून घेऊया, परत एकदा प्ले करूया। इथं एक बीट आहे। ठीक आहे, सिम्पली इथं परफेक्टपणे बीट देऊन घ्यायची तुम्हाला, इथं यायचं अशा प्रकारे। ठीक आहे, परत आपण ऐकून घेऊया, इथं पण परफेक्टपणे बीट आहे। त्यानंतर जिथं पण बीट कमी जास्त आहे तिला आपल्याला ऐकायचं। ठीक आहे, इथं परत एक बीट आहे, तर आपण ऐकून घेऊया परत एकदा। इथं बीट आहे। ठीक आहे, सिम्पली आपल्याला याची जी लेंथ आहे थोडीशी वाढवायची, इथपर्यंत घ्यायची। तुम्ही तर फोटो बघू शकता, एकदम सोपं आहे, काही हार्ड नाही, फक्त समजायचं आहे। तर इथं ऐकून घेऊ,
तर इथं परत आपल्याला थोडंसं पुढं स्क्रॉल करायचं, इथं ठेवूया. त्यानंतर आपल्याला करायचं काय, इथं बघू शकता इथं बीट पडते. तर सिम्पली आपण इथं बीट देऊया. ठीक आहे, जिथं मी सेकंद तुम्हाला दिसत असेल तिथं तुम्ही क्लिक करू शकता सेकंदावरती. ठीक आहे, इथं बीट आहे, परत इथं एक बीट देऊन घेऊया. एकदम सोपं आहे. ठीक आहे, कोणती स्टेप कळाली नाही, काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करा, तुम्हाला रिप्लाय मिळून जाईल. ठीक आहे, इथं बीट बरोबर आहे, परफेक्टपणे दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे, तर अशा प्रकारे आणि एक लास्ट फोटोची लेंथ आपल्याला इथपर्यंत घेऊन टाकायची. वरती तुम्ही सेकंद बघितलेच असेल, जिथं जिथं मी सेकंद बीट दिलेले आहे तिथं. ठीक आहे, एवढं केल्याच्या नंतर मी सर्व फोटोवरती आता बीट तर ॲड केलेले आहे. तुम्हाला सिम्पली या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आणि ग्राफिक्स तुम्हाला बीटस्कॅन ॲप्लिकेशनमधून डाउनलोड करायची आहे. सिम्पली तुम्हाला दाखवतो, बघू शकता ही वाली ग्राफिक्स आहे ती तुम्हाला बीटस्कॅन ॲप्लिकेशनमध्ये मिळेल. त्यामधनं जाऊन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची. ठीक आहे, आणि बीटस्कॅनमधनं तुम्हाला जर इफेक्ट ॲड करता येत नसेल काइनमास्टरमध्ये तर मी कॉमेडी जे इफेक्ट म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ बघून तुम्ही ग्राफिक्स ॲड करू शकता. सिम्पली यामधली 3 नंबरची ग्राफिक्स तुम्हाला ॲड करायची. जेवढे पण आपल्याकडे इमेजेस आहे त्या सर्व फोटोवरती आपल्याला यामधली 3 नंबरची ग्राफिक्स ॲड करायची. ठीक आहे, आणि जर ही ग्राफिक्स ॲड करता नसेल तर तो कॉमेडी जे इफेक्ट कसा ॲड करायचा ती ग्राफिक बघून तुम्ही ॲड करू शकता. तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही, काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंट करा आणि तुम्हाला मी रिप्लाय देईल. ठीक आहे, आणि तुमचा प्रॉब्लेम जो पण असेल तो सॉल्व्ह करेल. आणि एवढं झाल्याच्या नंतर तुम्ही अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक नसेल किंवा तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी असेच नवनवीन एडिटिंगचे ट्युटोरियल घेऊनच असतो. आणि मराठी माणसाला सपोर्ट करत चला. सपोर्ट करण्यासाठी जास्त काही करायचं नाही, फक्त व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर जेवढे पण तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपले व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून ज्यांना कोणा एडिटिंगची आवड असेल तर त्यांना ते पण एडिटिंग शिकाल, त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल आणि ते पण एडिटिंग शिकतील. तर तुम्ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर शेअर करत चला. ठीक आहे, तर मी आता सर्व फोटोवरती क्लिक ग्राफिक्स ॲड केलेली तुम्हाला दिसत असेल, लास्ट याच्यावरती राहिलेली फक्त अशा प्रकारे. आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपल्याला पहिल्या फोटोपाशी यायचं आहे. परत पहिल्या फोटोपाशी आल्याच्या नंतर तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर सिम्पली इथनं मी तुम्हाला एक विटनेट PNG दिलेली आहे, ती विटनेट PNG ॲड करायची. हिला असं झूम करायचं नाही तर खाली ॲडजस्ट करून टाकायचं. ठीक आहे, त्यानंतर परत लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर परत तुम्हाला एक PNG दिलेली बघू शकता, ही वाली PNG तुम्हाला इथं खाली ब्लेंडिंगमध्ये यायचं आहे आणि हिला तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर तुम्हाला इथं खाली ॲडजस्ट करायचं हिला. ठीक आहे, बघू शकता ताई वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. ठीक आहे, एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे. सिम्पली लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG दिलेली, ती बॉर्डर PNG ॲड करायची. कायची साईडच्या ऑप्शन जाऊन फुल स्क्रीन करायचं आणि यांची सर्वांची लेंथ आता तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन टाकायची. जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेऊन टाकायची. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे एकदम सोपं आहे, काही हार्ड नाही. टाईम लागला तर लागू द्या, पण व्हिडिओ एडिटिंग एकदम कडकपणे झाली पाहिजे, एकदम प्रोफेशनल व्हिडिओ झाला पाहिजे. त्यानंतर लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला आणखीन एक मी व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. कायची साईडच्या ऑप्शन जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे, खाली ब्लेंडिंगमध्ये यायचं आहे. ब्लेंडिंगमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे, स्क्रीनवरती सोडायच्या नंतर परत एकदा लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. आणि आणखीन एक तुम्हाला मी ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा. बघू शकता हा वाला आहे, फुल स्क्रीन व्हिडिओ आहे. कायची साईडच्या ऑप्शन जाऊन याला फुल स्क्रीन करायचं आणि खाली ब्लेंडिंगमध्ये तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर हा पण इथं ॲड होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला करायचं काय, व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमचा लोगो. तर लोगो ॲड करायचा आहे. जर तुम्हाला लोगो बनवता येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता. तर सिम्पली तो लोगो तुम्हाला वरती ॲड करायचा आहे. आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो. तर बहीण हसत नाही, बहीण पण रडते. तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. सिम्पली तुम्हाला इथे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया नवीन एडिटिंगच्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.